नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात गुरुनाथ नाईक यांची दीर्घ कथा घोड्यांची शर्यत. पण तत्पूर्वी श्रोते हो, तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटीचं चिन्ह बेल आयकॉन तेही प्रेस करा. ऐकूयात गुरुनाथ नाईक लिखित घोड्यांची शर्यत भाग पहिला. तिथे एकाहून एक सरस घोडेस्वार सापडत होते. त्या भागातले घोडेस्वार तितकेच मानलेले. अचूक आणि वेगवान घोडा फेकावा तो या मालेनी गावातल्या लोकांनी. घोड्यांच्या शर्यतीसाठी दूरदूरच्या राज्यातून भाग घेण्यासाठी जाणारी ती माणसं. गावात असा कोणी नव्हता जो घोड्यांच्या शर्यतीत कधी ना कधी उतरलेला नाहीये. आणि प्रत्येकाने घोड्यांच्या शर्यती गाजवलेल्या होत्या. त्याच गावातले 2 तरुण घोड्यांच्या शर्यतीसाठी निघाले. ते झाशीत आले, धर्मशाळेत उतरले. ते तसे सामान्य नव्हते. दोघेही अमीर उमरावांचे बेटे होते. कुठेही दूर जायचं असेल तर बरोबर फौज फाटा घ्यायची त्यांची तयारी नसायची, कारण त्यांचा स्वतःच्या मनगटावर भरवसा होता. त्यांनी द्वंद्वयुद्धसुद्धा गाजवली होती. झाशीत ते पहिल्यांदाच उतरले होते. यापूर्वी फक्त झाशीचं नाव ऐकून होते ते. 2 दिवस निघून गेले. तिसऱ्या दिवशी त्यांनी झाशीच्या राजवाड्यात जाऊन आपण घोड्यांच्या शर्यतीत भाग घेण्यासाठी आलो त्याची माहिती दिली. त्यांना अतिथीगृहात येऊन राहण्याचा आग्रह झाला, पण त्यांनी तो सोयीस्करपणे आणि नम्रपणे नाकारला. लागोपाठ 2 शर्यती झाल्या तर दोघांनीही भाग घ्यायचा. एकच शर्यत झाली तर दोघातल्या कोणीही एकाने भाग घ्यायचा असं त्यांचं ठरलेलं होतं. दोघांनी एकाच शर्यतीत उतरण्याची त्यांची तयारी नव्हती. शर्यतीचा दिवस एक दिवसावर येऊन ठेपला आणि त्याच दिवशी रात्री धर्मशाळेत सरदारी थाटाचे 4 घोडेस्वार उतरले. त्यावेळी दोघातले एक जण धर्मशाळेत होता तर दुसरा गावात फेरफटका मारण्यासाठी गेला होता. किल्ल्यापासून जवळच होती ती धर्मशाळा. धर्मशाळा आणि गाव यांच्यामध्ये तो किल्ला होता. धर्मशाळेतून गावात जायचं तर 1.25 कोसांचं अंतर कापायला लागत होतं. अमरसिंग कोण? त्यातल्या एकाने दमदार आवाजात विचारलं. मीच. बसलेल्या त्या तरुणानं उठत उत्तर दिलं. तुझा साथीदार कुठे आहे? पण तुम्हाला या चौकशा कशासाठी? थंड पण जरब बसेल अशा आवाजात अमरसिंहानं विचारलं. तुम्हा दोघांनाही जिवंत जाण्याची इच्छा आहे? त्या सरदारी थाटाच्या तरुणाने अमरसिंगला विचारलं. मंद दिव्याच्या उजेडात अमरसिंगनं तितक्याच थंडपणे त्या सरदारकडे पाहिलं. तो मूर्खासारखं बोलला म्हणून आपण उगाच चिडून जाण्यात अर्थ नाही, हाच विचार अमरसिंहाच्या मनात आला. आमचा मृत्यू जवळ आलाय असं आम्हाला नाही वाटत, अमरसिंगनं थंडपणे उत्तर दिलं. आमच्या समोर कधी कधी चमत्कार घडतात. उद्या या ठिकाणी शर्यती आहेत. माहिती आहे, तेवढ्यासाठी तर आम्ही आलोय. तुमच्या दोघातलं कोण भाग घेणार आहे? कदाचित दोघेही. तुम्हा दोघांनाही मोहरांच्या थैल्या मिळतील, आम्ही सांगितलेलं ऐकलं तर. सांगा तर खरं. अमरसिंग सावध झाला. या घोड्यांच्या शर्यतीत काहीतरी लांडी लबाडी असावी असं अमरसिंगला वाटलं. उद्या जेव्हा शर्यतीला सुरुवात होईल तेव्हा गळ्यात तांबडं कापड बांधलेला घोडा असेल. त्या घोड्याच्या पुढे कुणीही जाऊ नये. अरे पण ती शर्यत आहे. हे बघ, ती शर्यत आहे आम्हालाही माहिती आहे. त्या घोड्यावर एका फार मोठ्या जहागीरदाराचा पुत्र असेल, त्याचं सामर्थ्य राजासारखं आहे. तो पहिला यायला हवा.
अच्छा, अशी त्याची इच्छा आहे. अमरसिंगनं विचारलं. "हां, आणि आमची सुद्धा." ठीक आहे. आता तुम्ही जा. त्या थैल्यांचं मागून बघता येईल. काय आहे, आत्ता मी तुम्हाला शब्द दिला आणि ऐनवेळी आमच्या घोड्यांनी कानात वारं भरल्यागत पळायला सुरुवात केली तर उगाच तुमचा हिरमोड होईल ना. चौघेही अमरसिंहाकडे बारकाईनं बघत होते. तो आपल्याला दाद देईल असं त्यांना मुळीच वाटत नव्हतं आणि काय करावं हे त्यांना समजत नव्हतं. बरं, धोका पत्करायची त्यांची तयारी नव्हती, कारण ठामपणे काहीही सांगायला अमरसिंग तयार नव्हता. त्यावेळी काय सांगता येईल, ते कसं सुचेल, असं पालुपत त्याचं चालूच होतं. "अमरसिंग, तुला किती मोहरा हव्यात?" एकाएकी त्या सरदारी थाटाच्या माणसानं विचारलं. "अच्छा, म्हणजे तुम्ही आम्हाला विकत घ्यायला आलाय?" "हे बघा, त्याला तुम्ही काही म्हणा. तुम्हाला भरपूर मोहरा मिळतील, सांगितलेलं ऐकलं तर." "ठीक आहे, द्या 25,000 मोहरा." चौघेही दचकले. 25,000 सुवर्णांच्या मोहरा ही काही सामान्य बाब नव्हती. इतक्या मोहरा कधी काळी कुणी मागेल, त्याही अशा क्षुल्लक कामासाठी, यावर त्यांचा विश्वास बसणं शक्य नव्हतं. "या मोहरा फार झाल्या अमरसिंग. थोडा विचार करून बोला. आमच्यासमोर मगरुरीत वावरणारी माणसं जिवंत राहत नाहीत." अमरसिंगला त्या शब्दांचं काहीही वाटलं नाही. काही उत्तर देण्याऐवजी तो मंदपणे हसला आणि त्याच वेळी सगळ्यांच्या नजरा दूरवर अंधारात रोखल्या गेल्या. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू यायला लागला. "हां हां" म्हणताय घोडेस्वार अंधारातून त्यांच्याजवळ येऊन थांबला. "हा अमरसिंगचा मित्र जयसिंग." त्यांनीही पाहुण्यांवरनं नजर फिरवली. चौघजणं नीट निरखून घेतले. काय घडलंय याची त्याला गंधवार्ता असणं शक्यच नव्हतं. "अरे अमर, हे पाहुणे कोण आहेत रे बाबा?" जयसिंगने विचारलं आणि त्याचा आवाज ऐकून चौघांनी दचकून त्याच्याकडे बघितलं. अमरसिंग आणि जयसिंग या दोघांचाही स्वभाव परस्पर भिन्न होता. दोरीची दोन टोकच जणू. अमरसिंग जितका शांत तितका जयसिंग तापट. अमरसिंग जितका विचारी तितकाच तो अविचारी. फक्त थोडा वचकून होता अमरसिंग. अगदी डोकं फोडण्यापर्यंत दोघात मारामाऱ्या झाल्या, पण शेवटी मैत्री कायम राहिली होती. "अरे, हे आपल्यासाठी थैल्या घेऊन आलेत मोहरांच्या." चेष्टेच्या सुरात अमरसिंगनं सांगितलं. चौघेही पुन्हा एकदा चापापले. "आपल्यासाठी थैल्या आणल्या? का रे बाबा?" "आपण भेकडपणा करावा म्हणून." जयसिंगच्या काही डोक्यात शिरलं नाही. शेवटी अमरसिंगानं ते मोजक्या शब्दात सांगितलं आणि जयसिंग भडकला. "तुम्ही आपापल्या घरी सांगून आलाय का रे?" एकदम थंड हो जयसिंगने एका सरदाराला विचारलं. "काय सांगायला हवं होतं?" "अरे, सांगून यायचं ना, यापुढे घरी 2-4 पोळ्या कमी भाजत जा." चौघेही चिडले. खसकन चौघांनीही तलवारी खेचल्या, पण या दोघांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. ते पूर्वीसारखे शांत होते. जयसिंग मात्र मनातल्या मनात भडकला होता. "अमरसिंग, लक्षात घे, जो आमचं म्हणणं नाकारतो त्याला आम्ही कधीही दया माया दाखवत नाही." "आमच्या बाबतीत तुम्ही दया माया दाखवावी असं मला कधीच वाटलं नाही. आता तुम्ही तलवारी काढलेल्याच आहेत. कोण मरतो कोण उरतो बघूयात की." त्या धर्मशाळेत अमरसिंग आणि जयसिंग हे काही दोघंच नव्हते. आणखीनही बरेच वाटसरू त्या धर्मशाळेत होते. शिवाय धर्मशाळेचा रक्षक सुद्धा त्या ठिकाणी होता. येणाऱ्या जाणाऱ्यांची सोय करणं हे त्याचं काम. पण यांच्या भानगडीत कोणीच पडलं नव्हतं. प्रत्येक जण दुरून बघत होता. आलेले चौघे सरदार या 2 तरुणांना ठार केल्याशिवाय राहणार नाहीत हाच विचार प्रत्येकाच्या मनात घोळत होता. "या असे मैदानात या या." त्या चौघातल्या एकाने दमदार आवाजात बजावलं. म्यानातून काढलेली तलवार खेळवत जयसिंगनं आपल्या घोड्याला थोडं बाजूला सारलं.
दुसऱ्या बाजूकडून अमरसिंग धर्मशाळेसमोरच्या मैदानात आला. दोघांच्याही मध्ये 4 सरदार होते, त्या दोघांनाही विकत घेण्यासाठी आलेले. असे एका बाजूला या, एक सरदार चिडला. तुम्ही लोक बोलताय फार. दोघं इकडे या, दोघं तिकडे जा. वाटलेस तुमची मुंडकी नंतर आम्ही एकत्र पोरून टाकू. अमरसिंगने तितक्याच थंडपणे उत्तर दिलं आणि चौघेही चवताळून उठले. दोघेजण एकमेकात बरंच अंतर राखून जयसिंगवर चालून गेले. दोघेही अव्वल दर्जाचे तलवारबाज आहेत याची खात्री जयसिंगला पटली, पण त्यांनी स्वतःच्या मनावर त्याचा कुठलाही परिणाम होऊ दिला नाही. इतका उतावळा जयसिंग आणि तसाच अगदी बेफिकीर, पण तो डोकं ठिकाणावर ठेवून लढत होता. लढताना आपल्या हातून कुठलीही चूक होऊ नये याची खबरदारी बाळगत होता. दुसऱ्या बाजूला नेमकं तेच चाललं होतं. जयसिंग हळूहळू मागे रेटला जात होता, पण अमरसिंगनी मात्र आपली जागा काही सोडलेली नव्हती. तो दोघांनाही स्वतःभोवती सारखा फिरवत होता. ते चौघांनाही पटकन ठार मारून टाकावं असं अमरसिंगला वाटत होतं, पण त्याच्या अगदी मनाविरुद्ध घडलं. डाव्या बाजूचा तलवारबाज थोडा धोकेबाज आहे याची जाणीव त्याला होताच अमरसिंगने अचानक एक फसवा वार केला. त्या वारानं दोघंही फसले आणि डाव्या बाजूच्या सरदाराच्या पोटातनं तलवार आरपार झाली. जोरात ओरडून तो खाली कोसळला आणि त्याचा जोडीदार होता तो हादरला. पळून जाणं भ्याडपणाचं होतं. संधी मिळाली तर पळून जायला हरकत नाही असा विचार तो सरदार करत होता, पण तशी संधी आपल्याला मिळेल असं त्याला वाटत नव्हतं. बाकीचे दोघेजण जयसिंगशी 2 हात करतच होते. त्यावेळी लख्ख चांदणं पसरलं होतं. चांदण्यात तलवारी चकाकत होत्या. शांत वातावरण तलवारीच्या खणखणाटाने ढवळून गेलेलं होतं. अमरसिंगनी त्या सरदाराचे वाल झेलता झेलता त्याला चकवलं. सपकन तलवार फिरली आणि आपला उजवा हात कधी छाटला गेला हे त्या सरदाराला कळलंच नाही. जेव्हा त्याची नजर आपल्या तुटलेल्या मनगटाकडे गेली तेव्हा मात्र घाबरून त्याच्या तोंडातनं जोरदार किंकाळी बाहेर पडली. खाली पडलेल्या सरदाराच्या कपड्यावर तलवार पुसून अमरसिंगने ती मॅन केली. जयसिंगच्या मदतीला जाण्याची गरज त्याला भासली नाही, कारण तो त्या दोघांनाही खेळवतोय हे अमरसिंगला कळलेलं होतं. अरे जय, पुरे कर ना बाबा आता. अमरसिंगनं ओरडून त्याला सूचना केली. अरे थांब जरा, यांना आणखीन थोडा घाम येऊ देत ना. जयसिंगनेही त्याला ओरडून सांगितलं आणि बोलत असताना अचानक तो खाली बसला. त्याच्या तलवारीचा वार सपकन एकाच्या पायावर झाला. तो उभ्या उभ्या खाली कोसळला. तेव्हा मात्र त्याच्या जोडीदाराचा धीर पार खचून गेला. त्याचं लढण्याचं धैर्य नाहीसं झालं आणि जीव खाऊन त्यांनी पळायला सुरुवात केली. हे दोघेही आपला पिच्छा करतील अशी त्याची समजूत होती, पण हे दोघं जागचे हल्ले नाहीत. तो सरदार मात्र जीव घेऊन पळत राहिला. राजे फतेसिंग म्हणजे नेहमी तापलेला माणूस, पण तितकाच सरळ, विचारही पक्के. आज एक उद्या दुसरं असं त्याच्या आयुष्यात कधीच व्हायचं नाही. राजधानीत आलेल्या अतिथीवर हल्ला झाला हे समजलं तेव्हा उजाडून सूर्य डोक्याकडे पोचण्याच्या बेतात होता आणि किल्ल्यातला सरदार सैनी अदबीने आपण जे पाहिलं ते सांगत होता. पण हा सदा तापलेला माणूस एकदम शांत कसा, हेच मुळी सरदार सैनीच्या लक्षात आलं नाही. राजेसाहेब. बोला सरदार. राजेसाहेब, आपल्या अतिथीवर हल्ला होणं आणि तेही आपल्या राज्यात अयोग्य वाटतंय. सरदार. जी राजेसाहेब. तुम्ही तिथूनच आलात का? जी. हल्ला करणारे कोण? माहिती नाही राजेसाहेब. हल्ला करणारे किती जण? जी, 4. आपले अतिथी ते जिवंत आहेत का मेले? जिवंत आहेत राजेसाहेब. आता असं करा, त्या मेलेल्यांचा लिबास काढून त्यांना कुठेतरी पुरून टाका. राजेसाहेब गंभीरपणे बोलले हेच मुळी सरदार सैनीच्या दृष्टीनं आश्चर्य होतं. धक्का बसल्यागत तो राजेसाहेबांकडे बघत होता. महाराजांपर्यंत जायची त्याची हिंमत नव्हती, कारण घोड्याच्या शर्यती घेण्याची शक्कल आणि अक्कल दोन्ही राजपुत्रांकडे होती.
शर्यतीत भाग घेण्यासाठी आलेल्या अतिथींची जबाबदारी याच 2 राजपुत्रांवर होती. एक राजे फतेसिंह आणि दुसरे राजे प्रतापसिंह. सरदार, चला आम्ही येतो. एकाएकी राजे फतेसिंगचा विचार बदलला. ते घाईघाईत राजवाड्यातनं सरदाराच्या बरोबर बाहेर पडले. 8-10 शिपाई त्यांच्या मागून दौडत निघाले. ते धर्मशाळेजवळ पोहोचले. धर्मशाळेच्या समोर 2 जवान त्यांच्याकडे बघत उभे होते. शर्यतीची वेळ अगदी जवळ येऊन ठेपली होती. सूर्य पश्चिमेकडे झुकला की शर्यतींना सुरुवात होणार होती. ही शर्यत तशी बरीच मोठी आणि दूरच्या पल्ल्याची होती. मोठमोठ्या सरदारांनी आणि राजांनी पोसलेले घोडे या स्पर्धेत भाग घेणार होते. आणि ते घोडे हाकणारे स्वार सुद्धा जबरदस्त होते. घोडा फेकण्यात त्यांचं आयुष्य गेलं होतं. घोडा फेक हा अगदी डाव्या हाताचा मळ. अशा घोडेस्वारांना दूर दूर देशातून मुद्दाम पाचारण करण्यात आलं होतं. राजेसाहेब फतेसिंहाचा नव्या दामाचा घोडा या स्पर्धेत भाग घेणार होता. ग्वाल्हेरहून 3 घोडे आणले गेले होते. इतकंच नव्हे तर अगदी जयपूरच्या राजवाड्यातला घोडा स्पर्धेत धावणार होता. या दोन्ही अतिथींनी राजपुत्र फतेसिंहाचं स्वागत केलं. त्यावेळी इतस्ततः 3 प्रेत रक्तानं माखलेल्या अवस्थेत पडली होती. आपल्या समोर उभे असलेले दोन्ही तरुण खरोखर शूर तलवारबाज आहेत याची त्यांना खात्री पटली. हे कोण आहेत? राजेसाहेबांनी एका तरुणाला विचारलं. माहिती नाही महाराज. हे कशासाठी आले होते? थैल्या द्यायला आले होते महाराज. स्पर्धेत त्यांचा घोडा म्हणजे सगळ्यात पहिला यायला पाहिजे. राजेसाहेब दचकले. ते दोघांकडे आळीपाळीनं बघत राहिले. त्यांचा विश्वासच बसला नाही आधी. त्यांचा म्हणजे कोणाचा? ते सांगितलं नाही महाराज. ज्या घोड्याच्या गळ्यात तांबडी कापड्याची पट्टी बांधली असेल त्या घोड्याच्या पुढे जाऊ नका असं म्हणत होते. छान. तुम्ही काय सांगितलं? मी काय सांगणार महाराज त्यांना. मी म्हटलं आम्ही दोघं हे सगळं तुम्ही सांगताय ते मान्य करू. म्हणजे माझा हा दोस्त सुद्धा माझ्याबरोबर ते मान्य करेल. पण हे सगळं घोड्यांना कसं काय कळणार? लढाईला आधी सुरुवात कोणी केली? आपण वाटसरूंना विचारा महाराज. तुम्ही तलवारबाज आहात. तलवारी फिरवता येतात महाराज. संरक्षणाची गरज आहे? नाही महाराज. अमरसिंगने नम्रतेनं सांगितलं. पण राजेसाहेबांचं समाधान झालं नाही. ते बुचकळ्यात पडले होते. अधूनमधून ते प्रेताकडे बघत होते. ही ठार झालेली माणसं झाशीची नाहीत याची पक्की खात्री त्यांना पटली होती. त्यांचा लिबास राजस्थानी थाटाचा होता पण माणसं राजस्थानी वाटत नव्हती. धर्मशाळेसमोर हल्लेखोरांचे जे 4 घोडे बांधण्यात आले होते ते खरोखर दृष्ट लागण्यासारखे होते. जणू काही स्पर्धेसाठी ते घोडे आणण्यात आलेले आहेत. अमरसिंग, हे हल्लेखोर आमच्याही नजरेसमोरचे नाही आहेत. कदाचित ते मोठ्या संख्येनं सुद्धा तुमच्यावर हल्ला करतील. मी 10 शिपाई तुमच्या रक्षणासाठी ठेवतो. राजवाड्याच्या जाण्याच्या बेतात असलेले राजेसाहेब म्हणाले. अमरसिंग आणि जयसिंग दोघांनी एकाच वेळी नकार दिला आणि राजेसाहेब राजवाड्याच्या रोखानं दौडत निघाले. घोड्यांच्या शर्यती पाहण्यासाठी दूर दूरची माणसं झाशीच्या किल्ल्यासमोर जमली होती. राजवाड्याचे शिपाई गर्दी आणि हुल्लडबाजी काबूत ठेवायचं काम करत होते. अमरसिंग आणि जयसिंग दोघेही दौडत दौडत अगदी ठरलेल्या वेळी किल्ल्यासमोर येऊन पोचले. दोघांच्याही मध्ये आणखीन एक दमदार घोडा होता. त्या घोड्याचा लगाम जयसिंगानं हातात पकडला होता. साऱ्या घोडेस्वारांच्या नजरा त्या दमदार घोड्यावर रोखल्या गेल्या. शर्यतीत भाग घेणारे घोडेस्वार आणि त्या घोड्यांचे मालक जयसिंगनं पकडलेल्या घोड्याकडे थक्क होऊन पाहत होते. राजेसाहेब देखील त्या घोड्याकडे बघून खुश झाले. पण त्यांची नजर त्याचवेळी इतरही घोड्यांवरनं भिरभिरत होती. गळ्यात तांबडं कापड बांधलेला घोडा त्यांना हवा होता. तसा घोडा दिसला तर हल्लेखोर त्यांना सापडणार होते.
हल्ल्यात जबाबदार असणाऱ्यांची राजेसाहेबांकडनं अजिबात गय केली जाणार नव्हती, कारण राजघराण्याचा आणि राजघराण्याच्या प्रतिष्ठेचा तो प्रश्न होता. काही आगळं होणं घडलं असतं तर अमरसिंग आणि जयसिंग या दोघांनाही त्या हल्लेखोरांनी ठार केलं असतं तर पुन्हा कधी या घोड्यांच्या शर्यती घ्यायची हिंमत राजेसाहेबांना झाली नसती आणि दूरदूरच्या देशात सुद्धा त्यांची प्रतिष्ठा डागाळली गेली असती. हल्लेखोरांना जबर शासन मिळालं होतं, पण राजेसाहेबांच्या दृष्टीनं ते अपूर्व होतं. या हल्ल्याला जे जबाबदार आहेत त्यांनाही शासन करणं राजेसाहेबांच्या दृष्टीनं जरुरीचं होतं. एकूण 40 घोडे एका रांगेत उभे करण्यात आले. जमिनीवर आखलेल्या सरळ रेषेवर ते उभे होते. 2 घोड्यांच्या मध्ये 7-8 पावलांचं अंतर राहील याची काळजी घेण्यात आली होती. ही शर्यत होती 8 कोसांची. जेव्हा घोडेस्वार परत येतील तेव्हा सूर्य मावळतीला पोचला असेल याची सगळ्यांना जाणीव होती. झाशीभोवती वर्तुळाकार असा या शर्यतीचा भाग होता, कित्येक वर्षांपासून ठरलेला. झाशीच्या महाराजांना या शर्यतीचं फारसं कौतुक वाटत नव्हतं. या शर्यती घेतल्या काय आणि न घेतल्या काय कसलंच सोयर सुतक त्यांना नव्हतं. त्यांच्या बंधूंनी या शर्यती सुरू केल्या होत्या आणि तीच परंपरा राजपुत्रांनी अखंड चालू ठेवली होती. त्या शर्यती पाहण्याचं सुद्धा त्यांना औत्सुक्य नव्हतं. शर्यती सुरू झाल्या. ज्या ठिकाणाहून शर्यती सुरू झाल्या त्या ठिकाणी गर्दी होती, पण काही हौशी घोडेस्वार दूर दूर जाऊन शर्यतीच्या मार्गात थांबले होते. शर्यतीत धावणाऱ्या घोड्यांबरोबर काही हौशी घोडेस्वारांची दौड करायचीही तयारी होती, पण राजेसाहेबांनी या गोष्टीला सक्त विरोध केला होता. ज्यांनी धर्मशाळेत हल्ला केला ते आणखीन काहीही करू शकतील असं वाटत नसलं तरी सावधगिरी बाळगणं त्यांच्या दृष्टीनं गरजेचं होतं. शर्यतीच्या मार्गात अंतरांतरानं राजेसाहेबांनी शिपाई पेरले होते, तेही बंदूकधारी. शर्यतीत अडथळा आणणाऱ्या कोणाही व्यक्तीला बेलाशक गोळ्या घालण्याचा हुकूम सोडण्यात आला होता. स्वतः राजेसाहेबांनी बंदुकीचा बार काढला आणि शर्यतीत भाग घेणारे घोडे बाणासारखे सुसाटत निघाले. स्वतः राजेसाहेब एक अव्वल दर्जाचे घोडेस्वार, तेही त्या घोडेस्वारांच्या मागून दौडत निघाले. तुफानी दौड सुरू झाली. प्रत्येक घोडा जीव तोडून धावायला लागला आणि काहीतरी बिघडलेलं आहे याची जाणीव राजे फतेसिंहांना झाली. कारण शर्यतीत भाग घेणारे काही घोडे धावता धावताच पाय झाडत होते. राजेसाहेब शर्यतीत भाग घेणाऱ्या घोड्यांहून पुढे जाऊन पोचले. काय घडलं हे त्यांना समजलं नाही, पण आजच्या शर्यती आपल्याला रद्द कराव्या लागणार याची मात्र खात्री त्यांना पटल्याशिवाय राहिली नव्हती. फक्त 3 घोड्यांनी पुढे जोर धरला होता. हे 3ही घोडे एकमेकात सारखी स्पर्धा करत होते. अपेक्षित असलेला अमरसिंगचा घोडा मात्र त्या तिघात नव्हता. 3 घोडे अंतरानं येऊन किल्ल्याजवळ थांबले. राजेसाहेब मधल्या वाटेनं घोडा दौडवत त्यांच्या पुढे येऊन विजेत्या घोड्याची वाट बघत होते. पहिला घोडा आला तो राजेसाहेब मानसिंहाचा. राजेसाहेब मानसिंग हे राजे फतेसिंहाचे चुलत भाऊ. पहिले आले तरी ते गडबडलेले होते. नेमकी काय गडबड आहे हेच त्यांना समजत नव्हतं. या शर्यती राजे मानसिंहाच्या पिताजीनं सुरू केल्या होत्या. राजे मानसिंग घोडदौडीत स्वतः भाग घेत होते. मानसिंगांनी हीच परंपरा सुरू ठेवली होती. दुसरा घोडा झाशीमधल्या एका सरदाराचा होता, तर तिसरा आलेला घोडा होता सागरमधल्या एका जमीनदाराचा. 3 घोडे तसे नजरेत भरण्यासारखे, पाहूनही खात्री वाटावी असे. मानसिंग, पहिला आलायस तू, तुला समाधान वाटतंय का? राजे फतेसिंहांनी गडबडून विचारलं. नाही ना, नाही फतेसिंग, मी म्हणणारे घोडेस्वार गडबडून गेलेत. काय घडलंय ते लक्षात येत नाही. एक एक घोडा त्या ठिकाणी येऊन पोचायला लागला. त्या घोड्यांवरचे स्वार या प्रकाराने जितके चिडले होते तितकेच गडबडलेले होते. काहीतरी धोका आहे असा समज प्रत्येकाचा झाला होता. राजे फतेसिंहांना काय करावं ते कळत नव्हतं, पण जे काही घडलंय ते शोधून काढायला हवं हा विचार त्यांच्या मनात थैमान घालत होता.
आणखीन एक व्यक्ती हे सगळं शांतपणे बघत होती. त्या व्यक्तीचं नाव होतं उदयसिंग चौहान. त्याच्याबरोबर होता झाशी दरबारातला इंग्रजांचा प्रतिनिधी कॅप्टन पीटर. या दोघांनाही हा प्रकार नवीन होता. कोणीतरी लांडी लबाडी केली आहे दोघांनाही वाटत होतं. चौहान, तुला काय वाटतंय? कॅप्टन पीटरनं विचारलं. नाही, नक्की काही सांगता येत नाही. काहीतरी घडलेलं हे निश्चित. आपण ठरवलेले सगळे घोडे मागे राहिलेत. तो अमरसिंहाचा घोडा तो पहिला यायला हवा होता. बोलणं इथेच खुंटलं, कारण बहुतेक सगळे घोडे मैदानात येऊन ठेपले होते. चल पीटर, चल. एकाएकी उदयसिंग चव्हाण बोलला. बोलता बोलता त्यांनी घोडा फेकला. प्रश्न विचारण्याची संधी पीटरला मिळाली नाही. मुकाट्यानं त्याला चव्हाणच्या मागणं घोडा फेकावाच लागला. राजे, या घोड्यांभोवती पहारा ठेवा. वर बसलेल्या सगळ्या स्वारांना बाजूला काढा पटकन. थंड पण हुकमी आवाजात उदयसिंग चव्हाणनं सूचना केली. उदयसिंग चव्हाणला झाशीच्या दरबारात तसा मान होता. महाराजांशी त्याचे अगदी जवळचे संबंध होते. चव्हाणानं केलेली सूचना राजे फतेसिंहांना मानावीच लागली. गोंधळलेल्या अवस्थेत आपल्याला कोणीतरी मदत करायला आलंय या समाधानानं खुश झालेल्या फतेसिंहांनी शिपायांचा कडं स्पर्धेत भाग घेतलेल्या घोड्यांच्या भोवती उभं केलं. चव्हाणांनी सूचनेनुसार पहिले 3 आलेले घोडे बाजूला घेऊन कडक पहाऱ्यात ठेवायला सांगितले. इतक्यानं होण्यासारखं नव्हतं. सगळा प्रेक्षक वर्ग चिडला होता. अधूनमधून आरडाओरडा होत होता, कारण नेमकं काय झालं हे त्यांनाही कळलं नव्हतं. सगळेच्या सगळे घोडे कडक पहाऱ्यातून राजवाड्याच्या एका बाजूला आणण्यात आले. त्यावेळी अंधार पडायला सुरुवात झाली होती. राजे फतेसिंग, कॅप्टन पीटर आणि उदयसिंग चव्हाण हे तिघेच जण फक्त घोड्यांच्या जवळ जाऊ शकत होते. नेमकं काय घडलंय हेच त्यांना शोधून काढायचं होतं. राजे फतेसिंगनी राजवाड्यातल्या पागेचा प्रमुख त्या ठिकाणी बोलवला. त्यांनी त्या म्हाताऱ्याला जे काही घडलं ते सांगितलं. तसा तो एकाएकी दचकला. तो का दचकला हे कोणाच्या लक्षात आलं नाही. घाईघाईत त्या म्हाताऱ्याने आपल्या 2-3 साथीदारांना बोलवलं. एक मशाल घेतली. आपल्या सहकाऱ्यांना कुठलाही एक घोडा बाजूला आणायची सूचना केली. बाजूला आणलेल्या घोड्याचा एक पाय उचलण्यात आला. म्हाताऱ्यांनी खूर तपासला. लगेच त्यांनी उजवा पाय उचलला. बारकाईने त्यांनी उजव्या पायाचा खूर बघितला आणि अचानक चिमटीत धरून काहीतरी बाहेर खेचलं आणि तसंच जमिनीवर टाकून दिलं. तो एक प्रकारचा किंचित निळ्या रंगाचा किडा होता. एक भांडं आणलं, त्यात तो किडा टाकून दिला. मग क्रमाक्रमानं एकेका घोड्याची तपासणी सुरू झाली. घोड्यांच्या पायात तसेच किडे सापडले. राजे फतेसिंग धक्का बसल्यागत त्या किड्यांकडे बघत होते. नेमकी तीच अवस्था झाली होती कॅप्टन पीटरची. शांत होता तो फक्त उदयसिंग चौहान, कारण त्याला या किड्यांची पूर्णपणे माहिती होती. राजवाड्यातली घोड्यांवर उपचार करणारी मंडळी त्या ठिकाणी आणली गेली, कारण सगळ्याच्या सगळ्या घोड्यांवर तातडीने उपचार करणं भाग होतं. उपचार सुरू झाले. ही घटना गुप्त राखली गेली. घोडे राजे फतेसिंगच्या ताब्यात राहिले. आपल्या परवानगीशिवाय कोणालाही त्या घोड्यांच्या जवळ जाऊ द्यायचं नाही असा सक्त हुकूम सोडण्यात आला. कॅप्टन, हा सगळा या किड्यांचा प्रताप. अरे पण हे किडे कसले? विषारी तर नव्हे? नाही, विषारी मुळीच नाही. त्यातला एखादा जरी किडा घोड्याच्या कानात शिरला ना तर घोड्याला वाचवणं कठीण होऊन जातं. कुणीतरी हे किडे घोड्यांच्या खुरामध्ये सोडून दिले. घोड्यांनी जेव्हा धावायला सुरुवात केली तेव्हा या किड्यांनी आपण पडू नये यासाठी खबरदारी घेतलेली असावी आणि त्याचाच परिणाम घोड्यांच्या धावण्यावर झालेला असावा. उदयसिंग चव्हाण आणि कॅप्टन पीटर हे दोघेही तिथून घोडा फेकत निघाले तेव्हा दोघांच्याही मनात या कर्माचा धनी हुडकून काढायला हवा हाच विचार घोळत होता. श्रोते हो, गुरुनाथ नाईक लिखित घोड्यांच्या शर्यती या दीर्घकथेचा हा होता पहिला भाग. हा भाग कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. उद्या भेटूयात या दीर्घकथेचा दुसरा भाग ऐकण्यासाठी. तोपर्यंत
नमस्कार.